तू नाराज का बरं होते ग बेटा? काही नको नाराज हो. बोल बरं माझ्याशी इकडे. काही नको नाराज नको हो. आई, मला ही गोष्ट साधी वाटते का एवढी? अगं काही होत नाही. आई, तुम्हाला नसन टेन्शन आलं, पण मला इतकं टेन्शन आलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता पुढे कसं होईल, काय होईल, कसं करायचं सगळं पुढे. काही होत नाही ग बाई, काही टेन्शन नको घेऊ तू. आई, तुम्ही का बरं, म्हणजे तुम्हाला कसंच काही वाटत नाही? मला तर समजतच नाही आई, तुमची किती हिंमत आहे. हा, सांगा बरं, तुम्ही कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाता, पण माझी नाही बरं आई तेवढी हिंमत. मला खूप टेन्शन आलं. अगं बेटा, धीरानं काम घे, हिंमत ठेव जराशी. हे असे प्रसंग तर येतच राहतात, त्याला काय घाबरायचं? अगं हा प्रसंग तर अटळच आहे, प्रत्येकाला येतच असते हे असं. काही घाबरून जायचं काम नाही. अरे सासूबाई, हा प्रसंग छोटा नाही बरं. जेव्हापासून डॉक्टरांनी सांगितलं की फक्त तुमच्या हातात 2च महिने आहे, माझ्या पायाखालची जमीनच हलली आहे. काय सासूबाई तुम्ही विचार करताय आणि नेहमी नेहमी ही फाईल बघता? द्या बरं माझ्याकडे ती. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त आराम करा आणि तुम्हाला काय काय खायचंय ते मला सांगा. अगं पागल, मी मराचा विचार नाही करत आहे. माझ्या हातात 2 महिने आहे ना, मग मी तो विचार करते. माझ्या कुरड्या राहिल्या, आता उन्हाळा तोंडावर आला, अक्षय तृतीया आधी तोंडावर. पापड करायचे आहे, सांडोळ्या करायच्या आहे, मग तिथून नाही तर वड्या करायच्या आहेत. एवढं सगळं वाळवण करायचं आहे मला. आणि ते तर झालं, पण माझ्या नातवांना ना माझ्या हातचा चिवडा आणि लाडू खूप आवडतात. मला ते लाडू करायचे आहेत, मला तो चिवडा करायचा आहे. आणि मी कशाला मराचा विचार करू? या 2 महिन्यामध्ये जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी सगळं करते. अगं त्या डॉक्टरनं घोर केला ना सगळा, नाही तर मी तर 50 वर्ष वाचणार होती. आणि आणखी मी सगळं सगळं आरामशीर करणार होती, म्हणून मी घाई करत आहे. बरं बापा आई, तुम्हाला जे वाटेल ते करा. मग तर झालं ना? ठीक आहे. जरा लसूण जिरं टाकते त्यात. 2 किलोच्या वड्या आहे ना, जरा बरोबर हात चालव. मीठ टाकते त्यात. जरा चांगलं बारीक वाटून घे. बरोबर कर जरा असं. आई बघा बरं, बारीक कर अजून त्याच्यापेक्षा. आणखी बरोबर हात बारीक? चालू. हो, बरोबर हात चालू. अजून बाकीचं काम आहे. आई किती थकली, किती थकलो आपण. काही नाही थकली बिकली, कर लवकर लवकर. का ग, हे एवढे कमी लाडू? अरे आई, हे 8 दिवस पुरतील एवढे लाडू आहे? नाही पुरणार बाई, अजून बनवतो. उद्या सगळं सगळं बनव अजून. याच्यापेक्षा जास्त बनव. आणि याच्यात ड्रायफ्रूट तर काहीच नाहीये. हे पहा, यात काजू आहे, बदाम आहे, मनुका आहे, सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे मी. अगं माझ्या नातांना काही कमी नाही पडायला पाहिजे. भरपूर ड्रायफ्रूट टाक त्याच्यामध्ये. उद्या मला खूप ड्रायफ्रूट टाकलेले लाडू लागतील. आणखी? हो, आणखी उद्या बनव. त्यांना काही कमी पडायला नको बरं. बरं. आणि तुला एक सांगते, हे माझ्या समोर तर केले, मी गेल्यावर तरी मी वरून पाहिन. असेच लाडू बनवायचे. आई, चिवडा तयार झाला बरं. अगं भाई, एवढासा चिवडा? काय आई, तुम्हाला सगळं कमीच वाटते? नाही, किती चांगला मोठा डबा चिवडा आहे हा. भरून, डबा भरून पाहिजे चिवडा. हा एवढासा नाही पाहिजे, पुराला पाहिजे ना. कंजूशी कशाला करते का तू? तुम्हाला काही होईल की नाही माहित नाही, पण माझं कंबळनं मोडलं काम करू करू. काय बाई, आताच्या पोरी एवढंसं केलं नाही तर म्हणजे माझं कंबळ का दुखते. आम्ही एवढ्या खटल्याचं करायचं, हे एवढ्या शायतानं कंबळ का दुखते तुझं? अरे पण तुम्ही गेल्यावर आम्ही करू ना. नाही, आताच कर, माझ्या समोर डबा भरून पाहिजे. माझा फोन वाजते, मी फोन केलेला. घेऊन ये जाऊ. हॅलो, हा नमस्कार सर, बोला. काय? हो का? हा ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो हो, थँक्यू थँक्यू सर. काय ग, कोणाचा फोन होता? अरे आई, कोणाचा नाही. अगं सांगते खरी कोणाचा आता. त्या दवाखान्यातून फोन होता. त्या दिवशी तुमचा जो रिपोर्ट आला होता ना, तो चुकीचा होता. दुसऱ्या बाईचा रिपोर्ट तुम्हाला दिला होता त्यांनी चुकून. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सॉरी म्हटलं आणि तुम्हाला काहीच झालेलं नाही असं म्हटलं. मग तू नाराज झाली का? नाही आई, मी कशाला नाराज होईल, मी तर खूप खुश झाली. मला इतका आनंद झाला ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. देवा, मी अजून 50 वर्ष बाकी.
आई 50 वर्ष? मग अगं तुला कळत नाही का, माझ्या नातूचं लग्न पाहिजे, नंतर त्याला मुलगा झालेला पाहिजे, पण तू आणि तेवढं नाही का पाहू मी. हा हो, का नाही आई, पण तुझं लग्न पहा, मग त्याचे जंतू पहा, है ना. पण तुझ्याच्यानं होईन का एवढं सगळं? म्हणून तर मग मी जिवंत असायला पाहिजे ना. मीच तर सगळं करते, तू काय करते दिवसभर? हो आई, पण ही गोष्ट तर खरी आहे. मग मान्य करावंच लागेल तुला. खरंच देवाने तुम्हाला 50 नाही, मी तर म्हणते 100 वर्ष आयुष्य द्यायला पाहिजे, आणि असंच आपण दोघी सोबत राहायला पाहिजे. चांगलं. तुम्हालाही असंच वाटतं ना की आम्ही दोघी नेहमी सोबत राहावं? म्हणून आमचे व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. बाय.